सकाळी चणे भिजत घातले होते। नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर हा व्हिडिओ आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशीचा आणि एवढ्यामध्ये मी सारखे रोजच व्हिडिओ टाकत आहे, परंतु फक्त परवाच्या दिवशीच व्हिडिओ टाकला नाही, कारण त्या दिवशी ती घटना घडल्यामुळे मनामध्ये इतकं हे वाटत होतं की काहीही टाकावं, म्हणजे जे शूट करून होतं तेही एडिटिंग करावं वाटत नव्हतं आणि व्हिडिओ टाकावा वाटत नव्हता। परंतु मग मी काल जो व्हिडिओ टाकला आहे तर तो त्यांच्याच याच्यावर आधारित टाकला आहे, कारण त्यांनीच वणीमध्ये शिवमहापुराणे घडवून आणलं होतं आणि त्यामुळे त्यांचं एक असं प्रत्येकाच्या मनामध्ये एक स्थान निर्माण केलं होतं त्यांनी। तर ती खूप वाईट घटना घडली आणि त्यामुळे मग हा व्हिडिओ माझा राहूनच गेला एडिटिंग करायचा आणि टाकायचा। तर आज मी हा व्हिडिओ टाकत आहे। सकाळी चणे भिजत घातले होते, कारण वैष्णवीला चणेपुरी खायची होती। तिला ना चणे खूपच आवडते, मुलांना चणे पुरी श्रीखंड खूप आवडते, म्हणून कालच करवणी चणे बनवून काल भिजत नव्हते घातले, आज भिजत घातले। त्याच कुकरला लावून भिजतात चणे। सकाळी चणे भिजत घातल्यामुळे छान चणे भिजले होते आणि कधी कधी जरी चणे भिजतही नाही घातले तरी मग कुकरमध्ये असेच लावले बिना भिजवता तरी मग त्याला दोनदा मांडावं लागते। एकदा पहिल्यांदा मांडून छान शिट्ट्या होऊ द्यायच्या 4-5, पुन्हा कुकर थंड होऊ द्यायचं आणि नंतर पुन्हा मांडायचे। छान चणे शिजतात, परंतु लवकर शिजायची जर असल्यास भिजत घालावीच लागते। आता चणे शिजल्यानंतर मग मी वरण भाताचं कुकर लावून घेईन। शिजून घेते लसण आणि नंतर मग भात लावून घेते, वरण भात, मग बनवते चणे। आज आहे संकष्टी चतुर्थी। संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। टीव्ही सुरू आहे, टीव्हीचाच आवाज खूप येतात। बाहेर लागलाय पाऊस, खूप जोराची हवा पण सुटली आहे आणि ही वेळ आहे संध्याकाळची। मी दुकानातून आले, तयारी साडीच नेसून गेली होती दुकानात आज, कारण दुकानात गेली त्या दिवशीला 3-3:30ला गेल्याच मी दुकानात, म्हणून मग आता तिकून आल्यानंतर मग हीच तयारी होती माझी, तयारीच करून गेले होते। म्हणजे घराच्या शेजारीच होतं, म्हणून काही तेवढी तयारी केली नाही आणि जाऊन आले वाढदिवसाला। म्हणजे घरगुतीच होतं त्यांचा वाढदिवस छोटासा। लसूण आणि आता छोडते लसूण, मग करते भाजी। आणि श्रीखंडसाठी चक्का बांधून ठेवला आहे बघा। 1 लिटर दही होतं आणि बघा इतकंच पाणी निघालं आणि माहित नाही किती चक्का। आणि बाहेर एवढ्या जोराची हवाजून सुटली का काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि मला वाटलं की आता लाईन जाते की काय, म्हणून मग मी घाई सगळे मसाले बारीक करून घेतले मिक्सरवर। याच्यामध्ये काही दाखवलं नाही करताना, साखर बारीक करून घेतली आणि त्यानंतर मग भाजी पण लवकरच फोडणी घालून घेतली, कारण एकदा कसं आहे लाईन गेली की मग सगळं अंधार होऊन जातो आणि काही सुचत नाही मग। आणि याआधी मी चण्याची भाजीची रेसिपी ऑलरेडी शेअर केली आहे चॅनलवर, त्यामुळे आज काही बनवताना दाखवलं नाही आहे। आणि पूर्ण मसाल्याचं वाटण टाकून छान मसाले भाजून घेतले होते तेलामध्ये। त्यानंतर आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तिखट, मीठ, हळद सगळं टाकून घेतलं आणि चणे छान शिजले होते ते पण टाकून घेतले आणि अशा रीतीने भाजी फोडणीला घातली। आता फक्त पुऱ्या बनवायच्या होत्या। मला वाटलं पाऊस येते काय जोरानं, माहीत नाही, लाईन पण जाते खरं असं वाटलं, म्हणून पट्टा सगळे साखर बारीक करून घेतली मिक्सरवर, मसाले वाटून घेतले आणि भाजी फोडणी घालून घेतली। बाहेरची लाईन गेली आहे, परंतु घरातली काही लाईन गेली नाही, पाऊस येऊन गेला, थोडा बारीक सुरू आहे। आता टाकायच्या पुऱ्या पोळ्या। आता वैष्णवी टाकणार आहे त्या पुऱ्या वगैरे, म्हणजे उकडी आली भाजीला, भाजी उतरवून घेते आणि त्या साईडने मग पुऱ्या करायला ठेवते। आता छान झाला पाऊस, झाला शेतकऱ्यांसाठी खूप आवश्यक होता पाऊस, कारण खूप जणांची आज 50% तरी टिपणी झाली आहे, पेरणी झाली आहे आणि पाऊस आवश्यक होता हा। शेतकरी लोक खूप वाट पाहत होते। आमचा दूधवाला वगैरे आहे ना, म्हणत होता ताई आज पाऊस आला ना तर बरं होते म्हणे, नाही तर माझं तर 8 एकर टिबून आहे म्हणे, म्हणजे पराठी टिबली आहे म्हणे, तर ती जाईल म्हणे आज जर पाऊस नाही आला तर, कारण ओल असल्यामुळे त्यांनी टिबून घेतली। आणि त्या दिवशीचा म्हणजे 4-5 दिवसापूर्वीच एक पाऊस झाला होता आणि आता कसं आहे बी निघण्यासाठी पाऊस आवश्यक होता, तो आजचा पाऊस झाला छान।
शेतीसाठी हा पाऊस खूपच महत्त्वाचा होता, कारण शेतकरी लोक खूप वाट पाहून राहिले होते पावसाची. कारण याआधी 1 महिना पाऊस झाल्यामुळे जमिनीमध्ये ओल होतं आणि मृग नक्षत्र जसा सुरू झाला त्यानंतर मग 8 आणि 9 तारखेला थोडासा पाऊस झाल्यामुळे लोकांनी पेरणी आणि टिपणी करून घेतले. तर ते बी उगवण्यासाठी आता पाणी आवश्यक होता, त्यामुळे हा पाणी चांगला झाला. आणि मग मी बनवलं श्रीखंड, साखर टाकून घेतली चक्क्यामध्ये छान आणि बीटरने छान फिरवून घेतलं आणि वैष्णवीने बनवल्या पुऱ्या. तर इतक्या टम्म फुगल्या होत्या त्या की खूपच छान. आणि त्यानंतर देवाला नैवेद्य ठेवून घेतला, पुरी, श्रीखंड आणि चणी. आता वरण भात काही मांडला नव्हता, कारण त्यांनी सांगितलं होतं का पुरी बनवत आहे तर काय आम्ही चणी भात आणि वरण काय मांडू नको म्हणून. तर मग आणि बघा छान श्रीखंड झालं होतं, एकदम असं स्मूथ असं जसं विकतचं कसं राहते त्यासारखं बिलकुल तसंच, फक्त केशर नव्हतं त्यामध्ये. आणि काजू बदाम हे मुलं खात नाही, आणि जर टाकलं तर गाळणी घेते आणि गाळणीमध्ये मग सगळं काढून टाकते, गाळणीने काढून. आपली जी चहाची गाळणी असते का नाही त्याने. वैष्णवीला बिलकुल आवडत नाही काजू बदाम टाकलेलं, तिला केसरचं श्रीखंड आवडतं तिला. तर परंतु माझं केसरही संपलं होतं आज, त्यामुळे श्रीखंड फक्त साधंच बनवलं, साखर टाकून आणि विलायची पावडर टाकली आणि छान श्रीखंड तयार झालं. आणि त्यानंतर मग देवासाठी नैवेद्य काढून घेतला आणि देवाला नैवेद्य ठेवल्यानंतर मग सासूबाईला ताट करून दिलं. आणि आता मुलं जेवण करून घेणार आहे. तर डुग्गू, भूषण हे बसले जेवण करायला. दीपक वगैरे बसायचाच होता आणि हे पण यायचेच होते, कारण हे 10:30 वाजताच येतात दुकानातून, 10:30 किंवा 11 वाजता. आणि भूषण बसला होता जेवण करायसाठी. इतकी गरमी आहे ना खूप, बसले बापरे. आंघोळ केली मी आत्ता, बरं वाटत आहे. मुलांचे जेवण झाले, हे यायचे दुकानातून आणि वैष्णवी टाकत आहे पुऱ्या. या मग जेवण करायला. पाऊस सुरू आहे बाहेर, पावसाचं वातावरण आहेच. चला तर मग मी इथेच माझ्या व्हिडिओचा एंड करते आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री.